श्रीकांत शिंदेंना तुमचे वडील भेटायला गेले, तुम्ही देखील गेले होते. नेमकं काय काम होतं ना आता वडील वारले, तुमचं काय घटना आहे? 10 जूनला माझा भाऊ वारला होता पाण्यात बुडून धनेगाव डॅम मध्ये. मग त्यासाठी काही आर्थिक मदत मिळेल किंवा काही मंत्री साहेब येणार आहेत, श्रीकांत दादा येणार आहेत, या उद्देशाने आम्ही काही आर्थिक मदत मिळेल म्हणून त्यांच्याकडे निवेदन द्यायला गेलो होतो. भाऊजाई होती, तिचे लेकरं होते, वडील होते सोबत. तिथे गेल्यानंतर त्यांना अचानकपणे छातीत दुखू लागलं आणि त्यांना अटॅक आल्यासारखं झालं. तिथून डायरेक्ट दवाखान्यामध्ये आणलं तर डॉक्टरांनी PCR वगैरे दिला, पण ते काही रिकवर झालं नाही. त्यांचा मृत्यू झाला दुर्दैवी. काय आढळून आली होती? काय उष्माघात किंवा दुसरा कुठला विषय होता का? उष्माघात असल्याचा प्रकार वाटत नाही. हृदयविकारचा तीव्र झटका आल्यासारखं वाटत होता. कारण की पेशंटला जी हिस्ट्री सांगितली त्यांच्या सोबत, त्या पेशंटला घाम आला, सगळं छातीला पकडून पेशंट बेशुद्ध. त्यानंतर काय काय उपचार केला होता तुम्ही? प्रयत्न उपचार आणि CPR देण्याचा प्रयत्न केला त्याला, पण CPR ला काही प्रतिसाद दिला नाही. ते वय किती होतं, काय हिस्ट्री होती? वय त्यांचं 65-70 च्या रेंज मध्ये असेल. असं का? काय हिस्ट्री होती नेमकी? अगोदरची काय ती अगोदरची म्हणजे काही तेवढं विचारायचं हे चाललं. एकदम आम्ही इमर्जन्सी मध्ये घेतला पेशंट, CPR देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे प्युपिल्स डायलेट झालेले होते ऑलरेडी. तरी पण एका दिव्य ECG वर दाखवत होता, त्यामुळे थोडा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला.